काढून ठेवून द्यावं लागेल. आता आले मंदिरापाशी. हे बघा गाईस, इथं हवन आहे. इथं तर इकडे गाईज गणपती आहे. चाल गणपतीकडे जाऊन येऊ. काय किती छान दिसून राहिला, खतरनाक पैकी मंदिर. आता मी आणि शिवा जातो गाईज मंदिरकडे. तर तिकडला दाखवतो तुम्हाला. आपले बाप्पा आहे, बघत राहा. तिथं गणपती बाप्पा आहे गाईज, तुम्हाला दाखवतो आता. थांबा. तर पुन्हा एकदा तुमचं गाईज स्वागत आहे माझ्या छोटीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आम्ही काम वगैरे करून गाईज मंदिराकडे आले. तर गाईज तिकडून भयानक पाऊस येऊन राहिला धरणाकडून. तर शिवा मी आले गाईज. शिवा काल आलता नाही कामाला. पाहून घ्या कसं दिसून राहिला काम, त्याचं काम कसं केलं. गाईज पहा, आता मंदिराकडे आले आम्ही. हे इकडून धावतच आले गाईज. भयानक हवा वगैरे चालू झाला, बघून घ्या. तर गाईज इकडे बजरंगबली आहे, पहा दाखवतो थांबा. तर गाईज हे लिंगपितला मंदिर आहे गाईज. काल येणं नाही झालं गाईज, लवकरच गेलो काल. धन्यवाद, प्रणाम करून घ्या गाईज. पाहून घ्या गाईज कसं आहे छानपैकी. तिकडे एक मंदिर आहे आणि इकडं एक आहे गाईज. थांबा तुम्हाला दाखवतो आता. तिकडे थांबा. खराब झाले गाईज काम करून. सरळ इकडेच धावत आले. चप्पल वगैरे काढून ठेवून द्यावं लागेल. आता आले मंदिरापाशी. हे बघा गाईस, इथं हवन आहे. इथं कधी राहते रे कार्यक्रम? नवरात्र. तर गाईज इथं नवरात्रले कार्यक्रम राहते गाईज. तुम्ही येसान तर बघा गाईज. तर हे बघा गाईज, भवानी सोय ना. हे बघा गाईज, भवानी इथं आहे. इकडं पण आहे गाईज. आता सध्या गेट लावून आहे. इकडं आहे पुन्हा बघा. इथं आहे का भवानी? तर गाईज इथं भवानी आहे म्हणते. सॉरी मग ते कोणचा देव आहे? हे बघा गाईज, इथं आहे भवानी. ते गेट वगैरे लावून आहे. तर आता तर तुम्हाला दाखवतो गाईज. हे बघा गाईज, इकडे पहा का आहे टायगर. तर बघितले का गाईज टायगरला? आणि इथं गाईज स्वयंपाक वगैरे करते नवरात्रीच्या दिवशी. तर आता जातो गाईज टायगरकडे. तर बघत राहा व्हिडिओ. तर पहा गाईज टायगर कसं दिसून राहिला. तर काय जिथं लहानपणी येतो ते आता यायलाच नाही भेटत आम्हाला. आता सध्या कामामध्ये राहतो, त्याला नाही भेटत. बघून या कसं दिसून राहिलं. शिवा लाडवत आहे त्याला. तर कसं आहे गाईस कमेंटमध्ये नक्कीच सांगा. गाईस तिकडे पण मंदिर आहे एक, इकडलं दाखवतो गाईस तुम्हाला. हे बघा गाईस, इकडं पण आहे. तर इकडलं मंदिर दाखवतो गाईस तुम्हाला. शिवा तिथंच आहे. तर मी तुम्हाला इकडलं दाखवतो, बघून घ्या. इथं पण आहे. हे गोंडाचं देव आहे का रे? हे गोंडाचं देव आहे ना? तर इथं गोंडाचं देव आहे मित्रांनो, बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आहे. तर इकडे गाईज गणपती आहे. चाल गणपतीकडे जाऊन येऊ. काय किती छान दिसून राहिला, खतरनाक पैकी मंदिर. तर आता मी आणि शिवा जातो गाईज मंदिरकडे. तर तिकडला दाखवतो तुम्हाला. आपले बाप्पा आहे, बघत राहा. तिथं गणपती बाप्पा आहे गाईज, तुम्हाला दाखवतो आता. थांबा, इकडून ये. चिमण्या वगैरे पहा गाईज कसे उडून राहिले. बसून आहे पहा, खतरनाक पैकी. तर वातावरण तर खतरनाक झालं आहे गाईज.
पाणी वगैरे तिकडं पलीकडे चालू आहे, इकडं नाही आहे. तर आता जाऊन राहिलो आम्ही मंदिराकडे. तर व्हिडिओ बघत राहा. तर आता आले मंदिरापाशी, बघून घ्या. बाहेर झेंडा वगैरे आहे. तर इकडं थोडंसं दूर गेलं तर लिंगटी आहे गाईज. पहा गाईज, अशा प्रकारे आहे बाहेर. असं आहे बाहेरून. शिवा जाऊन राहिलं समोर, पाहून घ्या कसं दिसून राहिलं. वातावरण तर खतरनाक झालं आहे. तर तिकडे गाव आहे गाईज. हे बघा गाईज, इकडे आहे मंदिर. अरे मंदिर, सॉरी बाप्पा इथे आहे. तर पाहून घ्या, अशा प्रकारे मंदिर वगैरे आहे. तर आता गेट वगैरे लावले गाईज. तर आता चालले वापस तिकडे. चप्पल वगैरे तिकडेच काढून ठेवले आम्ही, मी शिवा. तर आता आले गाईज आम्ही बाप्पाच्या मंदिरकडून इकडे आले. तर शिवा अजून पण लाडूनच राहिला बघा टायगरला. तर आता डबे वगैरे घेतो गाईज आणि जातो. आमचे काका त्यांनी वाट पाहत असेल. आपले डबे कुठं आहे? तर ठेवला होता का डबे? चल. तर आमचे चप्पल तिकडं काढून ठेवणार गाईज. चप्पल घालतो आणि जातो आता घराकडं. तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब कर जा. तर भेटू गाईज नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.